नमस्कार, मी बागल सर बेन अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फ्रेजेस पाहणार आहोत. मग फ्रेज म्हणजे काय हे माहीत असणं आवश्यक आहे. ती संकल्पना अगोदर समजावून घेऊ. डेफिनेशन पहा. ए ग्रुप ऑफ वर्ड्स विदाउट अ फायनाइट वर्ब इस्पेशली वन दॅट फॉर्म्स पार्ट ऑफ ए सेंटेन्स. म्हणजे शब्दांचा समूह ज्या समूहामध्ये फायनाइट वर्ब नसतं आणि तो शब्दांसमूह वाक्याचा शब्दसमूह हा वाक्याचा एक भाग असतो, त्याला फ्रेज म्हणतात. आणि फ्रेजला मराठीमध्ये पदबंध म्हणतात. मग आता फ्रेज समजून घ्यायची असेल तर आपल्याला फायनाइट वर्ब ही संकल्पना माहीत असणं आवश्यक आहे. मग पहा, फायनाइट वर्ब समजून घेऊ आपण. तर लक्षात आलं असेल, सी हे पहिलं वाक्य पहा, पहिलं उदाहरण पहा. सी इज अ चार्मिंग गर्ल. याच्यामध्ये इज हे वर्ब आहे आणि इज ह्या वर्बवरून वाक्याचा काळ कळतो. आणि ज्या वर्बवरून वाक्याचा काळ कळतो का, त्याला फायनाइट वर्ब म्हणतात. फायनाइट वर्ब म्हणतात. आणि मग इज ह्या वर्बवरून काळ कळतो म्हणजे हे फायनाइट वर्ब आहे. आणि मग लक्षात आलं असेल 1, 2, 3, 4 आणि 5 या 5 शब्दांचा काय आहे, समूह आहे आणि त्याच्यामध्ये फायनाइट वर्ब आहे म्हणजे हा क्लॉज आहे. लक्षात आलं असेल, ए ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग अ फायनाइट वर्ब इज कॉल्ड क्लॉज असतो. दुसरं उदाहरण पाहू. हिटलर वॉज अ मॅडमॅन. याच्यातलं वर्ब कोणतं सांगा, वॉज आहे. तर वॉज ह्या वर्बवरून वाक्याचा काळ कळतो म्हणजे वॉज हे कसलं वर्ब आहे, फायनाइट वर्ब आहे. आणि मग ह्या 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 फायनाइट वर्ब आहे हे. आणि मग 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या 5 शब्दांचा समूह आहे आणि त्या शब्दांच्या समूहामध्ये फायनाइट वर्ब आले कोणतं, वॉज. म्हणजे ए ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग अ फायनाइट वर्ब इज कॉल्ड क्लॉज. म्हणजे हा क्लॉज आहे. तिसरं उदाहरण पाहू. द डॉग चेस्ड द मॅन. याच्यामध्ये वर्ब आहे चेस्ट आणि ह्या चेस्ट या वर्बवरून वाक्याचा काळ कळतो म्हणजे चेस्ड हे फायनाइट वर्ब आहे. आणि मग फायनाइट वर्ब ह्या 1, 2, 3, 4 आणि 5 ह्या 5 शब्दांचा काय आहे, समूह आहे आणि त्या समूहामध्ये फायनाइट वर्ब आलेलं आहे कोणतं, चेस्ट आहे. आणि मग ए ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग फायनाइट वर्ब इज कॉल्ड क्लॉज. म्हणजे हा क्लॉज आहे. चौथं उदाहरण पाहू. इट वॉज अ गुड जॉब. ह्याच्यामध्ये वॉज हे फायनाइट वर्ब आहे कारण ह्याच्यावरून काळ कळतो म्हणजे हे काळ कळतो म्हणजे हे टेन्स्ड वर्ब असतं आणि टेन्स्ड वर्ब हे फायनाइट वर्ब असतं. आणि मग लक्षात आलं असेल 1, 2, 3, 4, 5 ह्या शब्दांचा समूह आहे आणि त्याच्यामध्ये फायनाइट वर्ब आहे म्हणजे हा पण काय सांगा, क्लॉज आहे. पुढचं उदाहरण. ही स्लेप्ट ॲट नाईट. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा स्लेप्ट हे वर्ब आलं आहे आणि स्लेप्ट ह्या वर्बवर वाक्याचा काळ कळतो म्हणजे क्रियापदात दुसरं रूप आहे म्हणजे ही पास्ट टेन्स आहे. म्हणजे ह्या वाक्याचा काळ पास्ट टेन्स आहे. म्हणजे ह्या ग्रुप ऑफ 1, 2, 3, 4 ह्या 4 शब्दांचा समूह आहे आणि त्याच्यामध्ये फायनाइट वर्ब आलेला आहे. आणि मग ए ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग फायनाइट वर्ब इज कॉल्ड क्लॉज. आणि मग लक्षात आलं असेल तुम्हाला, क्लॉजची डेफिनेशन व्यवस्थित लक्षात आली असेल. ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग अ फायनाइट वर्ब इज कॉल्ड क्लॉज. आणि मग लक्षात आलं असेल ह्याच्यामध्ये एकच फायनाइट वर्ब आहे आणि ज्या वाक्यामध्ये एकच फायनाइट वर्ब असतं का, त्याला सिम्पल सेंटेन्स म्हणतात. आणि एव्हरी सिम्पल सेंटेन्स इज अ सिंगल क्लॉज असतो. म्हणजे प्रत्येक सिम्पल सेंटेन्स हा एक सिंगल क्लॉज असतो. म्हणजे तुम्हाला क्लॉज कळाला असेल, व्यवस्थित लक्षात आलं असेल. ए ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग फायनाइट वर्ब इज कॉल्ड क्लॉज. मग आता आपण इकडे लक्षात घेऊ आपले, म्हणजे लगेच लक्षात येऊ शकतंय. याच्यामध्ये पाहिजे मॅडमॅन 1, 2 आणि 3 शब्दांचा समूह आहे याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये फायनाइट वर्ब नाही. म्हणजे ए ग्रुप ऑफ वर्ड्स आहे आणि विदाऊट फायनाइट वर्ब आहे म्हणजे ही फ्रेज आहे. फ्रेज कळाली असेल, शब्दांचा समूह असतो आणि त्यात फायनाइट वर्ब नसतं म्हणजे ती फ्रेज असते. दुसरं एक्झाम्पल पाहू. ए गुड जॉब 1, 2 आणि 3 ह्या 3 शब्दांचा समूह आहे आणि ह्याच्यामध्ये फायनाइट वर्ब नाही म्हणजे ही पण फ्रेज आहे. पुढं तिसरं. द बुक विथ अ ग्रीन कव्हर. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 शब्दांचा समूह आहे आणि ह्याच्यामध्ये फायनाइट वर्ब नाही म्हणजे ए ग्रुप ऑफ वर्ड्स विदाऊट अ फायनाइट वर्ब ही म्हणजे ही पण काय आहे सांगा, फ्रेज आहे. पुढं चौथं उदाहरण. द बास्केट ऑफ ॲपल्स अँड पियर्स आहे. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 ह्या 6 शब्दांचा समूह आहे आणि ह्याच्यामध्ये फायनाइट वर्ब नाही म्हणजे ही काय आहे सांगा, फ्रेज आहे. पाचवं एक्झाम्पल पाहू. ए कोर्स ऑफ लेक्चर्स 1, 2, 3 आणि 4 शब्दांचा समूह आहे आणि ह्याच्यामध्ये फायनाइट वर्ब नाही म्हणजे ही फ्रेज आहे.
म्हणजे लक्षात आलं असेल फ्रेज आणि क्लॉज आणि फ्रेजमधला फरक लक्षात आला असेल तुमच्या. मग लक्षात आलं असेल ए ग्रुप ऑफ वर्ड्स हॅव्हिंग फायनाईट वर्ब इज कॉल्ड क्लॉज. तर ए ग्रुप ऑफ वर्ड्स विदाऊट फायनाईट वर्ब इज कॉल्ड फ्रेज. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल क्लॉज आणि फ्रेजमधला फरक नक्कीच लक्षात आला असणार. मग आता लक्षात घ्या फ्रेजेसचे प्रकार पडतात. फ्रेजेसचे किती प्रकार पडतात तर 6 प्रकार पडतात. कोणकोणते? एक द नाऊन फ्रेज आहे. नाऊन फ्रेजलाच नामपदबंध म्हणतात मराठी व्याकरणामध्ये. पुढं 2 आहे द ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे, ह्यालाच मराठीमध्ये विशेषण पदबंध म्हणतात. तिसरी द ॲडव्हर्ब फ्रेज आहे, ह्यालाच मराठीमध्ये क्रियाविशेषण पदबंध म्हणतात. आणि 4थी आहे द प्रेपोजिशनल फ्रेज आहे. आणि 5वी आहे द व्हर्ब फ्रेज. आणि 6वी आहे द जेनेटिव्ह फ्रेज. असे 6चे हे 6 कोणाचे प्रकार आहेत? फ्रेजेसचे प्रकार आहेत. मग ह्याच्यावर ही फ्रेजेस का शिकायच्या? तर हे नाऊन फ्रेज का शिकायची, ॲडजेक्टिव्ह फ्रेज, ह्या सर्व फ्रेजेसचा अभ्यास का करायचा? तर ह्या सर्व फ्रेजेस आयोग परीक्षेला विचारतं. मग याच्यामध्ये नाऊन फ्रेजवर कसा प्रश्न विचारणार? तर स्ट्रक्चर ऑफ नाऊन फ्रेज म्हणजे स्ट्रक्चर ऑफ नाऊन फ्रेज म्हणजे नाऊन फ्रेजची रचना आणि द फंक्शन्स ऑफ नाऊन फ्रेज म्हणजे नाऊन फ्रेजचं कार्य. मग नाऊन फ्रेजची रचना काय? नाऊन फ्रेज रचनेनं कशी ओळखायची? आयडेंटिफाय द नाऊन फ्रेज बाय इट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन्स. मग त्याच्या रचनेनं आणि कार्यानं नाऊन फ्रेज ओळखा असं परीक्षेला आपल्याला प्रश्न येतो. आणि मग लक्षात आलं असेल नाऊन फ्रेजची रचना कशी असते ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. नाऊन फ्रेजचं कार्य काय असतं ते कार्य माहीत असणं आवश्यक आहे. पुढं आहे द ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. मग ॲडजेक्टिव्ह फ्रेजचे पण काय असणार आहे? स्ट्रक्चर आणि त्याचं फंक्शन. तिसरं द ॲडव्हर्ब फ्रेज आहे. मग त्याचं ॲडव्हर्ब फ्रेजचं पण स्ट्रक्चर आणि फंक्शन ह्याच्यावर आयोग प्रश्न विचारतं. पुढं आहे द प्रेपोजिशनल फ्रेज आहे. आणि मग प्रेपोजिशनल फ्रेजची रचना आणि त्याचं कार्य. मग आता लक्षात आलं असेल प्रेपोजिशनल फ्रेज बिगिन्स विथ प्रेपोजिशन. प्रेपोजिशनल फ्रेज बिगिन्स विथ प्रेपोजिशन आणि इट्स हेड वर्ड इज अ नाऊन. म्हणजे प्रेपोजिशनल फ्रेजची सुरुवात प्रेपोजिशन होते आणि त्याचं हेड वर्ड नाऊन असतं. मग ती ही झाली रचना. मग त्या प्रेपोजिशनल फ्रेजचं कार्य काय? तर प्रेपोजिशनल फ्रेज फंक्शन्स ॲज ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब. फंक्शन्स ॲज ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब. मग प्रेपोजिशनल फ्रेज ॲडजेक्टिव्हचं किंवा ॲडव्हर्बचं काम करते. मग ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण. म्हणजे प्रेपोजिशनल फ्रेज विशेषणाचं कार्य करते किंवा क्रियाविशेषणाचं कार्य करते. ह्या सगळं डिटेल असा अभ्यास करणं अपेक्षित आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं. मग आपण ह्या फ्रेजेस आता शिकत नाहीत, फक्त फ्रेजेस का शिकायचे आहेत आणि त्याच्यावर परीक्षेला प्रश्न कसे येतात ह्याची आपण फक्त चर्चा करत आहोत. मग याच्या लक्षात आलं असेल परीक्षेला प्रश्न कसे येतात? आयडेंटिफाय द फ्रेज बाय देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन. आयडेंटिफाय द फ्रेज बाय देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन. आयडेंटिफाय द फ्रेजेस ओळखा त्याच्या रचनेनं आणि कार्यानं. किंवा रिप्लेस अ फ्रेज बाय अ क्लॉज. म्हणजे रिप्लेस अ फ्रेज रिप्लेस करा. काय रे? फ्रेज रिप्लेस करा. कोणाच्या जागी रे? क्लॉजच्या जागी. किंवा रिप्लेस अ क्लॉज बाय अ फ्रेज. किंवा क्लॉजच्या जागी फ्रेज रिप्लेस करा किंवा फ्रेजच्या जागी क्लॉज रिप्लेस करा असा प्रश्न आयोग विचारतं. म्हणून ह्या फ्रेजेसचा अभ्यास करणं अपेक्षित आहे स्ट्रक्चर आणि फंक्शननं. आणि क्लॉजच्या जागी फ्रेज आणि फ्रेजच्या जागी क्लॉज रिप्लेस करणं आवश्यक आहे. त्याच्यावर प्रश्न येतात म्हणून ह्याच्यासाठी आपण ह्याच्यावर चर्चा करत आहोत. मग याच्यामध्ये लक्षात आलं असेल याच्यावर प्रश्न कसे येतात ते पाहू. हा प्रश्न आला आहे महाकृषी सेवा 2007ला. तर प्रश्न असा आहे द फॉलोइंग इज NP नाउन फ्रेज इन विच द ऑर्डर ऑफ प्री मॉडिफायर्स आर स्क्रॅम्बल्ड. चूज द करेक्ट नाउन फ्रेज. करेक्ट नाउन फ्रेज ओळखायची. कारण ही प्री मॉडिफायर्स आहेत का? हे प्री मॉडिफायर स्क्रॅम्बल्ड आहेत इथं. तर मग लक्षात आलं असेल याच्यामध्ये आर स्क्रॅम्बल्ड आहेत. प्री मॉडिफायर्स आर स्क्रॅम्बल्ड. मग करेक्ट नाउन फ्रेज कशी ओळखायची? तर नाउन फ्रेज बिगिन्स विथ डिटर्मिनर आणि इट्स हेड वर्ड इज अ नाऊन. नाउन फ्रेज बिगिन्स विथ डिटर्मिनर आणि इट्स हेड वर्ड इज अ नाऊन. तर मग लक्षात आलं असेल मग नाऊन ह्या फ्रेजेसमध्ये डिटर्मिनरने सुरुवात होणारे किती फ्रेजेस आहेत इथं? किती एक्झाम्पल आहेत? मग लक्षात आलं असेल द डिटर्मिनर आहे. म्हणजे डिटर्मिनर होणारी 2 एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे 2 पर्याय आपोआप कट झाले. पहिला कट झाला आणि तिसरा कट झाला. मग आता राहिलं किती? लक्षात आलं असेल दुसरा आणि चौथा. तर लक्षात आलं असेल नाऊन फ्रेज बिगिन्स विथ डिटर्मिनरने सुरुवात झाली. मग त्याच्या शेवटी हेड वर्ड कोणता असतो रे? नाऊन असतो. आणि मग फॉर एक्झाम्पल पाहू इथं. दुसरं द पीचेस ॲब्सोल्युटली लास्ट टू राईप अनसोल्ड. मग अनसोल्ड हे नाऊन नाही. अनसोल्ड हे काय आहे सांगा? ॲडजेक्टिव्ह आहे. आणि आपले हेड वर्ड काय पाहिजे? नाऊन पाहिजे. आणि मग लक्षात आलं असेल. मग चौथं उदाहरण पाहू. म्हणजे हे उदाहरण पण कट झालं, हे पण नाही.
म्हणजे हे हे पण नाही, हे पण नाही, आणि मग लक्षात आलं असेल हे पण नाही, आणि मग लक्षात आलं असेल द डिटर्मिनर आहे, आणि ह्यातला हेड वर्ड काय सांगा, पीचेस ही नाऊन आहे, म्हणजे ही नाऊन फ्रेज आहे, करेक्ट नाऊन फ्रेज ही आहे, म्हणजे 4 नंबर उत्तर असणार आहे. मग लक्षात आलं असेल नाऊन फ्रेजचे एलिमेंट्स माहीत असणं आवश्यक आहे. नाऊन फ्रेजचे एलिमेंट्स कोणकोणते असतात? डिटर्मिनर आहे, इन्युमरेटर आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ॲडव्हर्ब आहे, आणि नाऊन आहे. हे सगळे नाऊन फ्रेजचे एलिमेंट्स आहेत, ते घटक माहीत असणं आवश्यक आहे. त्यातले मग ऑप्शनल एलिमेंट्स माहीत पाहिजेत आणि कंपल्सरी एलिमेंट्स माहीत पाहिजेत. आणि मग लक्षात आलं असेल ही काय ह्यातलं डिटर्मिनर आहे, आणि ही नाऊन आहे, ही बाकीचे एलिमेंट्स आहेत. मग इन्युमरेटर आहे, ही इन्युमरेटर आहे. मग लक्षात आलं असेल हे लक्षात आलं असेल मग तुमचे हे सगळे घटक माहीत असणं आवश्यक. ॲब्सोल्युटली काय, राईप काय, ज्युसी काय, हे सगळे जे आहेत का ऑप्शनल एलिमेंट्स आहेत. आणि मग लक्षात आलं असेल नाऊन फ्रेजचा अभ्यास करत असताना त्याची रचना म्हणजे त्याचे एलिमेंट्स माहीत असणं आवश्यक आहे, फ्रेजेसचे एलिमेंट्सचा अभ्यास करणं आवश्यक आहे. आणि मग ह्या पद्धतीनं आपल्याला प्रश्न सोडवता येतात. हा प्रश्न कशावरती आहे तर स्ट्रक्चरवर विचारलेला आहे. दुसरा प्रश्न आहे पहा ह्याच्यामध्ये, मार्क द सेंटेन्स कंटेनिंग अँड ॲडव्हर्ब फ्रेज आहे. तर हा प्रश्न आला PSI 2004ला. तर आपल्याला ॲडव्हर्ब फ्रेज ओळखायची. तर लक्षात आलं असेल आपल्या ह्याच्यामध्ये या वाक्यामध्ये तिसऱ्या वाक्यामध्ये ऑन द मून ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे. ऑन द मून ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे, आणि ही प्रेपोजिशनल फ्रेज ह्या वर्ब नंतर गेली, कॅन लिव्ह ह्या वर्ब नंतर गेली, तर ही वर्ब इंट्रान्झिटिव्ह आहे, आणि त्यातलं वर्ब आप कंप्लीट असल्यामुळं ह्या प्रेपोजिशनल फ्रेजनं ॲडव्हर्बचं काम केलेलं आहे. म्हणजे ही फ्रेज फॉर्मनं प्रेपोजिशनल फ्रेज आहे, परंतु फंक्शननं ॲडव्हर्ब फ्रेज आहे. आणि आपल्याला कसली शोधायची? ॲडव्हर्ब फ्रेज. म्हणजे किती नंबर उत्तर असणार आहे? 3. म्हणून आपल्याला हा प्रश्न आहे का तो प्रश्न फ्रेजेसवरचा हा फंक्शनवर विचारलेला प्रश्न आहे. मग फंक्शननं ही ॲडव्हर्ब फ्रेज आहे, म्हणजे आपल्याला स्ट्रक्चरनं आणि फंक्शननं दोन्ही पद्धतीनं फ्रेजेसचा अभ्यास करणं आवश्यक आहे. पुढं PSI ST ॲस्पिरंट 2004 आहे. विदाऊट डाऊट द प्ले हॅज बीन ट्रेमंडसली सक्सेसफुल आहे. तर याच्यामध्ये आयडेंटिफाय द अंडरलाईन फ्रेज इन द अबोव्ह सेंटेन्स आहे. आणि मग लक्षात आलं असेल पहिला पर्याय ॲडव्हर्ब फ्रेज, दुसरा ॲडजेक्टिव्ह फ्रेज, तिसरा नाऊन फ्रेज, चौथा प्रेपोजिशनल फ्रेज आहे. तर मग लक्षात आलं असेल सक्सेसफुल काय ह्यातलं ॲडजेक्टिव्ह आहे. तर ही काय सांगा ह्यातलं ॲडव्हर्ब आहे. आणि मग ह्यातलं हेड वर्ड कोणता आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, आणि त्याला प्री मॉडिफायर कोण आहे सांगा? हेड वर्ड कोणता आहे? ॲडजेक्टिव्ह आहे, आणि त्याला प्री मॉडिफायर कोण आहे? ॲडव्हर्ब आहे. आणि मग ॲडजेक्टिव्ह फ्रेजमध्ये ॲडजेक्टिव्ह हेड वर्ड असतं, आणि त्याला प्री मॉडिफायर ॲडव्हर्ब असतो, म्हणजे ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. आणि मग ही ॲडजेक्टिव्ह फ्रेजने ह्या वाक्यामध्ये कॉम्प्लिमेंटचं काम केलं. ही फंक्शन कॉम्प्लिमेंटचं आहे. मग आपल्याला फ्रेज कसली शोधायची? तर हिथली फ्रेज कोणती शोधायची हिथं? तर ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज आहे. म्हणजे किती नंबर पर्याय असणार आहे? 2. ह्या पद्धतीनं उत्तरं आपल्याला येणं अपेक्षित आहे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीनं. पुढचं आहे ASO 2017 क्वेश्चन नंबर 94 आहे. तर इथं प्रश्न विचारला आहे, ट्रान्सफॉर्म ॲडव्हर्बियल फ्रेज इंटू ॲडव्हर्बियल क्लॉज आहे. तर माहीत असणं आवश्यक आहे. द बर्गलर स्लंक अवे ड्युरिंग आवर ॲर्ग्युमेंट. ड्युरिंग आवर ॲर्ग्युमेंट ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे, आणि ह्या प्रेपोजिशनल फ्रेजनं ह्या व्हर्बच्या पुढे गेल्यामुळं ह्या प्रेपोजिशनल फ्रेजनं कोणाचं काम केलं आहे सांगा? ॲडव्हर्बचं काम केलं आहे. म्हणजे ही ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. कशानं? प्रेपोजिशनल फ्रेज फंक्शन आहे, परंतु प्रेपोजिशनल फ्रेज फॉर्मनं प्रेपोजिशनल फ्रेज आहे, परंतु फंक्शननं ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. आणि मग ॲडव्हर्बियल फ्रेजच्या जागी ॲडव्हर्बियल क्लॉज रिप्लेस करायचा आहे. मग फ्रेजच्या जागी क्लॉज रिप्लेस केलं की सिम्पलचं काय होत असतं? कॉम्प्लेक्स होत असतं. आणि मग लक्षात आलं असेल तर स्लंक अवे ह्याच्या पुढं पाहू इथं ॲट आवर ॲर्ग्युमेंट ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे, म्हणजे ह्याच्या पुढं फ्रेजच आहे, म्हणजे हा पर्याय नाही, हा पर्याय कट झाला. म्हणजे ए पर्याय कट झाला, म्हणजे हे उत्तर नसणार आहे, म्हणजे हे पण उत्तर नसणार आहे. दुसरं पहा सी मध्ये बघा, द बर्गलर स्लंक अवे आफ्टर आवर ॲर्ग्युमेंट. आफ्टर आवर ॲर्ग्युमेंट हे पण काय सांगा? फ्रेज आहे. आणि मग ह्या व्हर्बच्या पुढं ही फ्रेज गेली, मग ही पण फ्रेज आहे, म्हणजे हा पण पर्याय काय झाला सांगा? किती पर्याय कट झाला सांगा? सी पण पर्याय कट झाला याच्यामध्ये. आणि मग सी पर्याय कट ही कट झाला, सी कट झाला. आता लक्षात आलं असेल तुमच्या राहिले किती कोणकोणते? द बर्गलर स्लंक अवे व्हाईल वी वेअर आर्ग्युइंग, आणि द बर्गलर स्लंक अवे बिकॉज वी वेअर आर्ग्युइंग. मग बिकॉज वी वेअर आर्ग्युइंग हा काय सांगा? क्लॉज आहे, आणि व्हाईल वी वेअर आर्ग्युइंग हा पण क्लॉज आहे. आता ही फ्रेज कोणती सांगा ह्याच्यामध्ये? ड्युरिंग आवर आर्ग्युमेंट ही ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. मग ॲडव्हर्बियल फ्रेजच्या जागी आपल्याला काय रिप्लेस करायचं आहे सांगा? ॲडव्हर्बियल क्लॉज रिप्लेस करायचा आहे. मग इथं काय दाखवतं? ही टाईम दर्शवत आहे. ड्युरिंग आवर आर्ग्युमेंट म्हणजे ही ड्युरिंग ही काय सांगा? ड्युरिंग म्हणजे त्या कालावधीत,
आणि मग लक्षात आलं असेल ही रिझन नाही, टाईम दर्शवित आहे, आणि मग लक्षात आलं असेल मग बिकॉज कट होणार. मग ही काय येईल सांगा, व्हाईल वी वेअर आर्ग्युइंग, म्हणजे द वर्गला स्लंक आहे. व्हाईल वी वेअर आर्ग्युइंग म्हणजे व्हाईल वी वेअर आर्ग्युइंग हा ॲडव्हर्बियल क्लॉज आहे, तर ही ॲडव्हर्बियल फ्रेज आहे. आणि ॲडव्हर्बियल फ्रेजच्या जागी ॲडव्हर्बियल क्लॉज रिप्लेस केलं की सिम्पलचं काय झालं इथं कॉम्प्लेक्स झालं. आणि मग लक्षात आलं असेल किती नंबर उत्तर आहे, ओनली बी इज करेक्ट, म्हणजे ओनली बी इज करेक्ट. आणि मग लक्षात आलं असेल किती नंबर उत्तर, 4 नंबर उत्तर आहे. मग आता आपण एक नीट समजावून घेऊ ही गोष्ट. ॲडव्हर्बियल फ्रेजच्या जागी ॲडव्हर्बियल क्लॉज रिप्लेस केला की सिम्पलचं कॉम्प्लेक्स होतं. आणि मग व्हाईल वी वेअर आर्ग्युइंग हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि द बर्गलर स्लंक अवे हा मेन क्लॉज आहे. आणि मग हे सेंटेन्स कॉम्प्लेक्स झालं, म्हणजे सिम्पलचं आपण काय केलं आहे, कॉम्प्लेक्स केलं आहे. म्हणजे ॲडव्हर्बियल फ्रेजच्या जागी ॲडव्हर्बियल क्लॉज रिप्लेस केला की सिम्पलचं कॉम्प्लेक्स होत असतं. आणि मग लक्षात आलं असेल अशा पद्धतीनं परीक्षेला प्रश्न येतात, म्हणून फ्रेजचा अभ्यास करणं आवश्यक आहे, आणि मग फ्रेजच्या जागी क्लॉज रिप्लेस करणं आवश्यक आहे. ह्या पद्धतीनं अभ्यास करणं स्पर्धा परीक्षेदृष्टीनं आवश्यक आहे. पुढं हा प्रश्न MPSC 2018 क्वेश्चन नंबर 54 विचारला आहे. हाच प्रश्न पुन्हा STI 2012ला विचारला आहे, आणि तो क्वेश्चन नंबर काय आहे सांगा, क्वेश्चन नंबर 160 आहे. मला वाटतं तुम्ही तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतील, प्रश्नपत्रिका असतील, तुम्ही हे चेक करू शकता. आता इथं काय दिलं आहे, प्रश्न कसा आहे, द रिपोर्ट दॅट ही हॅज फेल्ड हॅज सरप्राइज अस ऑल आहे. तर काय रिप्लेस द अंडरलाइंड क्लॉज बाय अ फ्रेज, म्हणजे ह्यातला अंडरलाइंड क्लॉज कोणता आहे, दॅट ही हॅज फेल्ड हा काय आहे सांगा क्लॉज आहे. आता ह्या क्लॉजच्या जागी फ्रेज रिप्लेस करायची. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे क्लॉज कोणता आहे तो, ज्या लगेच लक्षात येऊ शकतं. दॅट ही हॅज फेल्ड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि मग हा सबऑर्डिनेट क्लॉज कुणाबद्दल माहिती सांगतो, नामाबद्दल, म्हणजे रिपोर्ट हे नाऊन आहे. आणि मग जो सबऑर्डिनेट क्लॉज नामाबद्दल माहिती सांगत असतो का, तो ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो. म्हणजे दॅट ही हॅज फेल्ड हा ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि मग लक्षात आलं असेल, आणि ॲडजेक्टिव्ह क्लॉज हा सबऑर्डिनेट क्लॉज असतो, म्हणजे हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे. मग द रिपोर्ट हॅज सरप्राइज्ड अस ऑल हा काय सांगा, हा मेन क्लॉज आहे. आणि मेन क्लॉज फर्स्ट पार्ट ऑफ द हा मेन क्लॉज आहे, आणि सेकंड पार्ट ऑफ द मेन क्लॉज आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, दॅट ही हॅज फेल्ड हा सबऑर्डिनेट क्लॉज आहे, आणि ही ह्या क्लॉजच्या जागी फ्रेज रिप्लेस करायची आहे. मग ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, आणि ADJECTIV ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. मग ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या जागी ॲडजेक्टिव्ह फ्रेज रिप्लेस होणार आहे. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या, फ्रेज रिप्लेस करत असताना कंजक्शन येणार नाही, म्हणजे दॅट कंजक्शन आहे इथलं, दॅट पर्याय कट झाला. म्हणजे पर्याय किती कट झाला सांगा, लक्षात आलं असेल तुमचा हा पर्याय लगेच कट झाला. कोणता, दॅट येणारा डी पर्याय कट झाला. मग डी कशात आहे, 4 नंबरमध्ये डी आहे, हा कट झाला. आता दुसरा मुद्दा आहे, लक्षात आला असेल, दॅट आता क्लॉजचं फ्रेजमध्ये रूपांतर करत असताना, क्लॉजचं फ्रेजमध्ये रूपांतर करत असताना लक्षात आलं असेल ही ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे का, ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या जागी ॲडजेक्टिव्ह फ्रेज येणार आहे. आणि मग लक्षात आलं असेल तुमच्या, लगेच लक्षात आलं असेल, म्हणजे कंजक्शन राहणार नाही. क्लॉजचं फ्रेजमध्ये रूपांतर करताना कंजक्शन राहणार नाही, कंजक्शन निघून जाईल. आणि मग लक्षात आलं असेल ह्यातलं ही फायनाईट वर्ब पण राहणार नाही, कारण क्लॉज आहे. क्लॉजचं फ्रेजमध्ये रूपांतर करत असताना, क्लॉजचं फ्रेजमध्ये रूपांतर करताना हॅज निघून जाणार, कारण हॅज हे फायनाईट वर्ब आहे, निघून जाईल. मग ही मेन वर्ब आहे कोणतं, फेल्ड. ह्याचं नाऊन करा फॅल्युअर, आणि ह्याचं नाऊन केलं की ह्याची षष्टी होणार हिज फॅल्युअर ही नाऊन फ्रेज होईल. आणि ती नाऊन फ्रेज ह्या नाऊन फ्रेजला जोडण्यासाठी प्रेपोशन घ्यावं लागेल. मग ही द रिपोर्ट ही नाऊन फ्रेज आहे, आणि मग हिज फॅल्युअर ही नाऊन फ्रेज आहे. ही नाऊन फ्रेज ह्या नाऊन फ्रेजला जोडण्यासाठी प्रेपोशन कोणतं घेतलं, ऑफ घेतलं. आणि मग ऑफ हिज फॅल्युअर ही सगळी प्रेपोशनल फ्रेज आहे. ही सगळी प्रेपोशनल फ्रेज ह्या नामाला मॉडिफाय करत असल्यामुळे ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज झालेली आहे. आणि मग लक्षात आलं असेल ही पूर्ण सगळी नाऊन फ्रेज आहे, परंतु ह्या नाऊन फ्रेजमध्ये प्रेपोजिशनल ही फ्रेज आहे. ऑफ हिज फॅल्युअर ही प्रेपोजिशनल फ्रेज आहे, आणि ही प्रेपोजिशनल फ्रेज ह्या नामाला मॉडिफाय करत असल्यामुळे ही ॲडजेक्टिव्ह फ्रेज झालेली आहे. म्हणजे ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या जागी ॲडजेक्टिव्ह फ्रेज रिप्लेस केलं की काय होणार आहे, कॉम्प्लेक्सचं सिम्पल होतं आहे. आणि मग द रिपोर्ट ऑफ हिज फॅल्युअर हॅज सरप्राइज्ड अस ऑल, म्हणजे किती नंबर पर्याय असेल, ओनली बी नंबरचा पर्याय असेल. आणि मग लक्षात आलं असेल तुमच्या, अशा पद्धतीनं उत्तरं आपल्याला काढता आली पाहिजेत. त्यासाठी फ्रेजचा अभ्यास डिटेल तुम्हाला करणं आवश्यक आहे. मग तुमच्या लक्षात आलं असेल एक
फ्रेज आपल्याला फ्रेज म्हणजे काय, फ्रेजची रचना आणि फ्रेजचं फंक्शन, ह्या सगळ्या फ्रेजेस शिकावे लागतील स्पर्धा परीक्षेला. कारण एक लक्षात आलं असेल तुम्हाला, फ्रेजच्या जागी नाऊन फ्रेज असेल तर नाऊन फ्रेजच्या जागी नाऊन क्लॉज केला की सिम्पलचं कॉम्प्लेक्स होते. ॲडजेक्टिव्ह फ्रेजच्या जागी ॲडजेक्टिव्ह क्लॉज केला, ॲडजेक्टिव्ह क्लॉज रिप्लेस केला की सिम्पलचं कॉम्प्लेक्स होते. ॲडव्हर्ब फ्रेजच्या जागी ॲडव्हर्ब क्लॉज रिप्लेस केला की सिम्पलचं कॉम्प्लेक्स होते. मग आता तसंच पाहू, नाऊन क्लॉजच्या जागी नाऊन फ्रेज रिप्लेस केली की कॉम्प्लेक्सचं सिम्पल होणार आहे. ॲडजेक्टिव्ह क्लॉजच्या जागी ॲडजेक्टिव्ह फ्रेज केली की कॉम्प्लेक्सचं सिम्पल होणार आहे. आणि ॲडव्हर्ब क्लॉजच्या जागी ॲडव्हर्ब फ्रेज केली की कॉम्प्लेक्सचं सिम्पल होणार आहे. म्हणजे केवळ वाक्याचं मिश्र वाक्य करायचं असेल आणि मिश्र वाक्याचं केवळ वाक्यात रूपांतर करायचं असेल तर फ्रेजेसचं क्लॉजेसमध्ये रूपांतर करावं लागतं आणि क्लॉजेसचं फ्रेजेस रूपामध्ये रूपांतर करावं लागतं. ही पद्धत आहे सिम्पलचं कॉम्प्लेक्स आणि कॉम्प्लेक्सची सिम्पल करण्याची. ह्या पद्धतीनं सिम्पल आणि कॉम्प्लेक्स करावं लागतं. जसं मुलांनो आपण मराठीमध्ये पण शिकतो, नाम उपवाक्य असेल तर नाम उपवाक्याच्या जागी नामपदबंध, नाम काय रे पदबंध ठेवलं की मिश्र वाक्याचं काय होणार आहे, केवळ वाक्य होणार आहे. तुमचं विशेषण उपवाक्य असेल तर विशेषण उपवाक्याच्या जागी विशेषण पदबंध ठेवलं की मिश्र वाक्याचं केवळ वाक्य होणार आहे. क्रियापदबंध म्हणजे तुमचं क्रियाविशेषण उपवाक्य असेल तर क्रियाविशेषण उपवाक्याच्या जागी क्रियाविशेषण पदबंध ठेवलं की मिश्र वाक्याचं केवळ वाक्य होणार आहे. जसं मराठीत असतं का तसंच इंग्लिशमध्ये असतं. म्हणून ह्या पद्धतीनं व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे. असा अभ्यास का करायचा, त्याचं कारण आहे, कारण स्पर्धा परीक्षेच्या इंग्लिशचा दर्जा हा पदवीचा आहे आणि पदवीच्या लेवलचे प्रश्न विचारतात. म्हणून ह्या सर्व फ्रेजेसचा आपण व्यवस्थित अभ्यास करणं आवश्यक आहे. ह्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला फ्रेजेस शिकवलेल्या नाहीत, फक्त फ्रेज म्हणजे काय शिकवलं आहे आणि फ्रेज आणि क्लॉजमधला फरक सांगितलेला आहे आणि फ्रेजेसचं क्लॉजमध्ये रूपांतर त्याचं फंक्शन शिकवलेलं नाही. आपण ह्या सर्व गोष्टीवर चर्चा केलेली आहे आणि लक्षात आलं असेल ह्याच्यावर आपण सेपरेट व्हिडिओ बनवू. मला वाटतं हा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.